एकनाथ शिंदेंकडे महायुतीचं नेतृत्व आहे। आता हे सिद्ध झालं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढणार आहे। भाजपची एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती आहे। महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी आहे, महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुती विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येतंय। भाजपचीही एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचं स्पष्ट झालंय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंकडे महायुतीचं नेतृत्व। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार निवडणूक। भाजपची ही एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महायुती कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढणार असा प्रश्न विचारला जात होता। या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचा चेहरा असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे। शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनीही शिंदेच महायुतीचा चेहरा असल्याचं सांगितलंय। एवढंच नाही तर महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचंही ते म्हणाले। यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवतो, त्यांचा मोठा वाटा हा निश्चितपणे पुढच्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये असतो। आमची सगळ्यांची प्रामाणिक मनोमन इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागची 2.5 वर्ष जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्याकडे पाहता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनाच पुन्हा संधी मिळावी। 24ला बहुमत आल्यानंतर हे शिवसेना म्हणून आमचं मत आहे। एकनाथ शिंदेंकडे सरकारचं आणि महायुतीचं नेतृत्व असेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत, पण आता पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे हे तीनही नेते देवेंद्रजी असतील, एकनाथजी, अजितदादा हे बसून निर्णय करतील। आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाहीये, मुख्यमंत्री पदाकरता कुणीच काम करत नाहीये। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याशिवाय महायुती समोर पर्यायच नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला। आता शिंदेशिवाय पर्याय नाही त्यांना, कारण शिंदे आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्याकडे चेहराच नाही राहिलेला आहे। भाजपकडे चेहरा पुढे करावं आणि मत मागावं असं भाजपकडे कुठलाही फेस शिल्लक नाही। एकनाथ शिंदे त्यांच्या नावावर काही प्रमाणात भाजपा खपवण्याचा प्रयत्न करेल। महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच्या शर्यतीत दुसरा कोणताही नेता नाही। भाजपनंही एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य केल्यानं एकनाथ शिंदेंसाठी मोठा बहुमान मानला जातोय। मीनाक्षी म्हात्रेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।